पहिल्यांदा महाराष्ट्रातलं एवढं बस स्टँड एवढं चांगलं बघायला मिळते. चिखल नाही, कचरा नाही, गाडी नाही, कुडी नाही, काही नाही. महाराष्ट्रातले ज्या ज्या बस स्टँडला जात आहेत त्या बस स्टँडला निसता चिखल, निसती खडी, निसती वाळू. अगं डोकी निसता नाका डुळण, काना डुळण, कुठं कुठं काय म्हणत नाही. तेव्हा कसं खाली दाखव ना इकडे. हां, किती स्मूथ आहे. हां, एवढ्या किती बस स्टँड म्हणजे बस पण येतात म्हणजे एवढ्या, आणि किती चांगलं बस स्टँड आहे, एवढं स्वच्छ आहे ना. आता बघतो की वेळा म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर शहर, स्वच्छ शहर पुणे आहे म्हणून. बघा नाशिकचं बस स्टँड आहे हे. बस स्टँड कुठले? नाशिकचं बस स्टँड आहे कुठलं? हे ठक्कर बाजार म्हटलं, ठक्करकडचं. आणि अतिशय सुंदर स्वच्छ बस स्टँड आहे. मला पहिल्यांदा आवडलं बाई बस स्टँड. महाराष्ट्रातलं पहिलं बस स्टँड आहे जे एवढं स्वच्छ आहे आणि एवढं आईस पैस आहे, एवढं मोठं आहे आणि स्वच्छ जास्त आहे. ते बघा म्हणजे असं इथं खाली बसलं तरी पण हे होईल, एवढं चांगलं वाटतं. नाही तर महाराष्ट्रातले इतर ठिकाणचे बस स्टँड बघितले ना, बऱ्याच जाग्यावरच्या लयच घाण आहे. तर आणि आज येताना लय इष्ट तापटले ग, मी झोपी गेले तर अशी पडले, अशी भटकन जसं काय भोत पडलाय असे आपटले. इकडं कर की म्हणलं झोपायले बाय बस स्टँड खरंच की. नाही तर मग आमचं माजलगावचे ना आमचे बिडाचे बस स्टँड काय नाही खरं. नुसते कमर गेली प्रवास करू करू हो की. आदळू 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 रस्ते चांगले, बस स्टँड चांगले. हो की मग घंटाभर बघायचं आहे बस स्टँड. हो काय पाय लागले. आणि मोठंची मोठं आहे बाई. मोठंची मोठं नाही, आजी मोटर रिस्टार म्हणत असते. काय असू बाई, कुणी बांधला असेल त्याला गुत्तेदारी दिली असेल तर त्याला लई इमानदारीनं काम केलं काय की बाई. नाही तर हो की मग सरे गुत्तेदारच जगत येतं, सरकारी कामं घेते तर स्वतःच मोठे होते. तर हो मशानभूमी काय म्हणते बांधायला घेतल्या तर पडत येतात, पाडत येत एक वर्षातच पडत येतात. फुलं घेतले बांधकाम तर पडत येतात. रस्ते मोठमोठे हायवे राज्य कोणते राज्यस्तरीय रस्ते म्हणलं तरी एवढ्याला भोगळी त्या रस्त्याला पडायला लागल्या. तर आणि काय ह्याचं काय पण इथल्या गुत्तेदारांना लई इमानदारीनं काम केलं असणार आहे माय. खरंच ना, त्याला धन्यवाद द्यावा काय की बाय. लय स्वच्छ बस स्टँड. ठीक आहे, बदल आहे माय.